श्री गुरुचरित्र अध्याय 40. शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वती नमः. दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणिक ऐका वृक्ष होता काष्ट शुष्का विचित्र कथा ऐक पहा. गणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नाम तयाचे नरहरी. येऊनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया. जय जयाज गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परम ज्योती परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडा परी. निंदा करीती द्विजंवरी कुष्टी म्हणून स्वामिया. वाचिला वेद यजु शाखा निंदा करीती माते लोक. ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणून या. प्रातः काळी उठोनी लोक न पाहती आपुले मुख. तेणे माते होते दुःख जन्म पुरे आता मज. पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात. त्याने हा भोग भोगीत आता नसाहे स्वामिया. नाना व्रत नाना तीर्थे हिंडोनी आलो असंख्याते. पूजा केली देवा समस्त माझी व्याधी नवचेची. आता धरोनी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु. तुझे कृपान होय जरी प्राण आपुला त्याजीन. म्हणून या निर्वाणेसी विनवीत से श्री गुरुसी. एक भावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागुती नमस्कारी नाना परिस्तुती करी. लोह परिस भेटी परी तुझे दर्शन मात्रेसी. करुणा वचन ऐकोनी भक्त वत्सल श्री गुरुमुनी. निरोप देती कृपा करोनी ऐक शिष्या नाम धारका. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी. केले होते बहुवासी म्हणून कुष्टी झालासी. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी. होशील दिव्य शरीरे एको भावे आचरावे. इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी. तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. एको भावे करून चित्ती घेगा काष्ट जड करी. काष्ट घेऊन संगमासी त्वरित जावे भावेसी. संगमनाथ पूर्व दिशे भीमतीरी रोविपा. तुवा जाऊन संगमात स्नान करून यावे त्वरित. पूजा करून अश्वत्थ पुनरपि जावे स्नानासी. हात धरून कलश दोन्ही आणि उदक तत्क्षणी. शुष्क काष्ठा वेळतिनी स्नपन करिगा मनोभावे. जया दिवशी काष्ठासी पर्ण येतील सजवेसे. पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती. विश्वास झाला त्याच चित्ती धावत गेला काष्ठाजवळे. काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातीरी. संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर.
जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरत सेख चित्ते भक्ती भावे करोनिया येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरून घाले वेळोवेळी देखोनी म्हणती सकळ ही जन तया विप्रा बोलावून सांगताती विवंचन गुरु निरोप लक्षण म्हणती तू ते काय जाहले शुष्क काष्ट कारुविले यात संजीवन तुवा योजिले मग तू ते काय होय श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्त जनायसे वरदु त्याची कृपा से सद्यू समस्तांत कृपा करी नसेल निष्कृती तुझी या पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करेसी कापा तू ते श्री गुरूंनी निरोपिले ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्या माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाण माझ्या मनी निर्धारू असत्य नव्हे वाक्य गुरु प्राण वेचीन सचराचारू गुरु वाक्य मज करणे येणे परी समस्तांसी विप्रसंगे परियेसी सेवा करे भक्तींसी तया शुष्क काष्ठासी एके दिवशी गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्ट भजी म्हणून 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्ठासी एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणून विप्र आमुते ऐसे म्हणे चाड नाही काष्टा विणे गुरुवाक्य मज कारणे करील आपुला बोल साचा निर्धार करुणी मानसी सेवा करीतो काष्ठासी जाहले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोनी शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसासे भाव अंतःकरण तैसे सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वता नवे निर्वाण जैसी भक्ती अंतःकरण त्वरित होय परियेसा या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषीश्वरांची स्कंद पुराणी परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पुसती सूतासी ऋषीश्वर सांगे सूत सविस्तर तेची कथा सांगतसे सूत म्हणे ऋषीश्वरांचे गुरुभक्ती असे विशेषे तारावया संसारासे आणिक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्ती भावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एक चित्त भजावे श्री गुरु नर ऐसा न म्हणावा त्रयमूर्ती तोची जाणावा गुरु राहटी न विचारावे म्हणावा तोचे ईश्वर येणे परिधरोनी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्न होय शूल पाणी तात्कालिक परियेसा मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावनं यस्य सिद्धिर्भवति तादृशी मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवता भक्ती औषध गुणी
गुरुसी पाहे शिव समानी, भाविल्या सारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांचे, गुरुभक्ती म्हणजे असे ऐसे. सांगेन साक्ष तुम्हासी, अपूर्व एक वर्तले असे. पूर्वे पांचाल नगरात होता राजा सिंहकेत, तयासे होता एक पुत्र, नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजपुत्रा गेला पारधीसी अरण्यात, जेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळांसी. राजकुमार तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात, सवे होत शबरदूत श्रमोनिया पर्येसा. श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात, देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्नलिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी, शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. हाती घेऊन लिंगासी पाहत होता शबर हर्षी, राजपुत्र ते संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे त्यासे, भिन्नलिंग ते काय करीसे, पडेली असे ती भूमीसे लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुता ते माझे मनी ऐसी आर्ता, लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले पर्येसा. ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र सुहास्य वदन, म्हणे पूजी एको मने लिंग भरवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमार तयासी करी नमस्कार, कवणे विधी पूजा करून निरोपावे म्हणतसे. स्वामी भावे माते गुरु, आपण याती असे शबरू. नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे. राजपुत्र म्हणे तासी, न्यावे पाषाण लिंग घरासी. पूजा करावी शुचीसी पत्र पुष्प अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जणे मनपूर्वक पूजा करणे, हेच लिंग गिरिजारमण म्हणून मनी निर्धारी पा. नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवा प्रती. धूप दीप विधान रीते नैवेद्या द्यावे भस्म जाण. भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा. आणि जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण. ऐसे असे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू तया शबरा जाहला गुरु. विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात. संतोषोनी शबर देखा नेले लिंग गृहांतिका. स्त्रियसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरोप जेणे रीते पूजा करीन एक जेते. चिता भस्माती प्रीती आणोनी नैवेद्य देतसे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी चिता भस्मन मिळेची. हिंडोनी बाहे गाव गावी चिता भस्मन मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आला तो घरासी. चिंता बहु शबरासी पुसता जाहला स्त्रियसी. काय करू म्हणे तीसी प्राण आपुला त्यजन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्मन मिळे नैवेद्यासी. हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्मन मिळेची. जैसे गुरूंनी निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिले. नाही तरी मृता जाहले शिव पूजन पर्येसा.
गुरुचे वाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी, त्याते पाप नाही दुरी सदा दरिद्रे होय नर, त्यासी होय अधोगती नरकी पचे अखंडिते, जो गवण करे गुरुची भक्ती तोची निस्तारे भवार्णवी, सकळ शास्त्र येणे परी बोलताती वेदचारी, या कारणे ऐके शबरी प्राण आपुला त्याजेन, ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन, चिंता करिता किं कारण चिता भस्म देईन मी, मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित, काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी, तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी, व्रतभंगन करावा भरवसे संतोष रूपे बोलत असे, कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी, ऐसे कार्या कारणासी देह आपुला समर्पीन, ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला अख्खे देखीन, प्राणेश्वरी तुझा प्राण घेऊ म्हणतसे, अद्यापि तू पूर्व वयसी रूपे दिससी रती सरसी, पुत्रापत्यन देखिलेसी या संसारासी येऊनी, मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले, तुझे माता पित्याने मज निरविले प्राण प्रिय रक्षणार्थ, चंद्र सूर्य साक्षीसी वरिले ओम्या तुझसी, प्राण रक्षणे म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरा, आता तुझ दहन करिता घडतील पापे असंख्याता, स्त्री हत्या महादोषाते केव्य करू म्हणत असे, तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू मी कवणे परी, कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जाऊनी पाप घडे, दुःखे तुझी माता पिता माते म्हणती श्रीघाता, अजूनी तुझी लावण्यता दिसतसे प्राण प्रिय, नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीते, दहन करू कवणे रीती पापे माते घडतील, ऐकोनी पतीचे वचन विनवीतसे ती अंगना, कैसे तुमासे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा, शरीर म्हणजे स्वप्न परी जाईसा फेण गंगेवरी, न राहे जाणा कधी स्थिरी मरण सत्य परियेसा, अमुचे माता पिता जाण तुम्हा दिदले माते दान, मी तुमची अर्धांगना भिन्न भाव कोठे असे, मी म्हणजे तुमचा देह मनी विचार करोनी पाहे, आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता, जो उपजे भूमीवरी तो जाणावा नश्य निर्धारी, माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रति पावेल, संदेह सोडून आपणासी दहन करीवो वेगेसी, आपण होऊनी संतोषे निरोप देते परियसा, ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियसी, घरात जाऊन पतीसी म्हणे अग्नी लावी आता, संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार, अग्नी लाविता थोर लागले ज्वाळा धुरंधर, दहन जाहले शबरीसे भस्म घेतले परियसी, पूजा करुनी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा, पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी, स्त्रियसी वदिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी, ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी, प्रसाद घेऊन हस्तेसी आपुले स्त्रियस बोलाविले, नित्य पूजा करून
प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियेस बोलावून देत होता शबर तो. तया दिवसी तेणे परी आपले स्त्रिये ते पाचारी. कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा. तेची शबरी येऊन उभी ठेली सुहास्य वदनी. घेतला नैवेद्य मागून घेऊन गेली घरात. जैसे घर तैसे दिसे शबर विस्मय करीत असे. म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे पुनरपि घर तैसेची. बोलावून स्त्री ऐसी शबर फुसत असे ती ऐसी. दहन केले मी तुझसी पुनरपि केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी आठवण आपण आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण जाहले देखा. महाशीते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकून उठून आले म्हणत असे. हे होईल ईश्वर करणी प्रसन्न जाहला शूल पाणी. ऐसे म्हणता तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठाकला. नमन करिता लोटांगणी धावून लागती दोघे चरणी. प्रसन्न जाहला शूल पाणी मागावर म्हणत असे. इह सौख्य संसारी राज्य दिदले धुरंधरी. गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास. येणे परी ऋषीश्वरांसी सूत सांगे विस्तारेसे. गुरुवाक्य विश्वास जासी ऐसे फळ होय जाणा. म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी. विश्वास करून द्विज हर्षी शुष्क काष्ट सेवितसे. जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी. जाऊन करीते अनुष्ठान पहावया येती त्या ब्राह्मणा. देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले तये वेळे. हाती होता कमंडलू भरले सदा गंगाजळी. उचलोनी आकर कमळे घालिते उदक काष्टासी. तेची क्षणी काष्टासी पल्लव आले परियसी. औदुंबर वृक्षायसी दिसतसे समस्तांते. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता. तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर सुदेही जाहला तो विप्र. दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्ठ तात्काळी. संतोषोनी दुजवर करी साष्टांग नमस्कार. करीतसे महास्तोत्र श्री गुरुचे तये वेळी. इंदुकोटी तेज करुणा सिंधु भक्त वत्सलम. नंदनात्री सुनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुं. गंधमाल्य अक्षतादि वृंद देव वंदितं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. मायपाश अंधकार छाय दूरभास्करम्. आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम्. सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम्. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. चित्तजादि वर्ग षट्कमत्तवारणाङ्कुशम्. तत्त्वसार शोभितात्मदत्त श्रियवल्लभम्. उत्तमावतार भूतकर्तृभक्तवत्सलभम्. वन्दयामि नरसिंह सरस्वतीश पाहि माम्. व्योमरापवायुतेज भूमि कर्तुमीश्वरम्. कामक्रोध मोहरहित सोम सूर्यलोचनम्. कामितार्थदातृभक्त कामधेनु श्रीगुरुं. वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्. पुण्डरीक आयताक्ष कुण्डलेन्दु तेजसं. चण्डदुरित खण्डनार्थ दण्डधारी श्रीगुरुं.
मण्डलीकमौलिमार्तण्डभासिताननं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्पपाद सेव्यं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोऽङ्गतत्त्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधिं कृष्णवेणीतीरवास पञ्चनदी सङ्गमं कष्टदैन्यदूरीभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकम् आरकृतशारदेन गङ्गाधर आत्मजं धारणिकदेवदीक्ष गुरुमूर्तितोषितं परमात्मनन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं नारसिंह सरस्वतीय अष्टकं च या पठेत घोरसंसारसिन्धुतारणाख्यसाधनं सारज्ञानदीर्घायुरारोग्यदि सम्पदं चारुवर्गकाम्यलाभ वारं वार यज्ञापेत स्तोत्र केले आणि पर्याणी कविन विपरोपहरी म्हणे देवा श्री हरी कृपा केली स्वामिया म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठविताती अवधारी ज्ञान राशी म्हणून या समस्त लोक विस्मय करीती गुरुते नमस्कारे ते नाना परिस्तुती करीती भक्ती भावे करून या मन मग निघाले मठासी समस्त शिष्यादिनंतरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरतिया जाऊन या बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधन संख्यात झाली ऐका तया दीनी तया विप्रा बोलावून श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेविले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझी अमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण न करी चिंता म्हणून निरोप देती तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी जाऊन आणि कलत्र पुत्रासी तुम्ही राहावे आम्हा पाशी येची ग्रामीण नांदत तू ते होतील तिघे सूत एकाचे नाव योगी ख्यात आमुची सेवा करील बहुत वंश वंशी माझे दास म्हणून तया द्विजासी करी मंत्र उपदेशी विद्या सरस्वती ऐशी मंत्र दिला परियसी जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरावया पहिला पार कथा ऐका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम 44तमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवी संख्या 141 यथार्थ श्री गुरुचरित्र औदुंबर काष्टाचा वृक्ष झाला शबराची गुरुभक्ती नाम अध्याय 40 नरहरी विप्राची सत्व परीक्षा सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले हे सत्शिष्या पुढे अपूर्व घटना घडली वाढलेल्या लाकडाचा वृक्ष झाला ती कथा विस्तारून सांगतो नीट ऐक स्वामी गाणगापूर येथे असताना अपस्तंभ गार्ग गोत्र असलेला नरहरी नावाचा एक ब्राह्मण दर्शनासाठी आला तो ब्राह्मण कुष्ठरोगी होता मठात येऊन त्याने श्री गुरुमूर्तीला नमस्कार केला व हात जोडून स्तोत्र म्हणून स्वामींची स्तुती करू लागला
हे गुरुमूर्ती, तुमचा जय जयकार असो. आपली साऱ्या जगभर कीर्ती पसरली आहे, म्हणूनच मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. हे स्वामी, आपण भक्तवत्सल आहात, आपण परमपुरुष आहात, आपण जगद्गुरू आहात. आम्ही या संसारी जन्म घेतला, परंतु तो दगडाप्रमाणे निष्फळ आहे. मी कुष्ठरोगी म्हणून सारे लोक माझी निंदा करतात. मी यजो शाखा वेद वाचला आहे, परंतु माझ्या शरीरात रोग असल्याने लोक माझी निंदा करतात, माझ्यापासून दूर राहतात. मला कोणीही ब्राह्मण म्हणून भोजनार्थ आमंत्रित करीत नाहीत. प्रातःकाळी उठून माझे मुख पाहिल्यास लोक अपशकुन समजतात. त्याचे मला अतीव दुःख होते. आता यापुढे जगणे व्यर्थ आहे. माझ्या हातून फार मोठे पाप घडले असावे, म्हणूनच जन्मजन्मांतरीचा भोग भोगावा लागत आहे. आता हे स्वामी, मला हे सहन होत नाही. नाना प्रकारची व्रते केली, तीर्थाटने केली, समस्त देवांची पूजा केली, इतके करूनही माझी व्याधी जात नाही. आता मी आपणाकडे पक्का निर्धार करूनच आलो आहे. आपली कृपा होत नसेल तर मी आपला प्राणत्याग करतो. असे म्हणून तो विप्र दयेची भीक मागू लागला. पुन्हा पुन्हा नमस्कार करून विनवणी करू लागला. श्री गुरु म्हणाले, हे तुझ्या पूर्वजन्मीच्या महादोषांचे फलित आहे, त्यामुळे तू कुष्ठी झालास. आता मी सांगतो तसे कर, म्हणजे तुझे पाप नष्ट होईल, तुला दिव्य शरीर प्राप्त होईल. तितक्यात सेवेकरी मंडळी कोरडे वाळलेले औदुंबराचे लाकूड सर्पणासाठी अर्थात जाळण्यासाठी घेऊन आले. ते पाहून श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे औदुंबराचे खोड घेऊन तू संगमावर जा. भीमा नदीच्या काठी संगमेश्वराच्या पूर्व दिशेला हे खोड लावून ठेव. नंतर संगमावर जाऊन स्नान कर. त्यानंतर अश्वत्थाची पूजा करून पुन्हा स्नान कर. हातात 2 कलश घेऊन त्यात उदक भरून आणावे. त्या उदकाने त्या शुष्क काष्ठास 3 वेळा स्नान घालावे, अभिषेक करावा, मनोभावे पूजा करावी. ज्या दिवशी त्या औदुंबराचे शुष्क काष्ठास जिवंत पालवी फुटतील, त्या दिवशी तुझे सर्व दोष नष्ट होऊन तुझे शरीर शुद्ध होईल. याप्रमाणे स्वामींनी विप्राला निरोप दिला. निर्धारपूर्वक गुरुसेवा. त्या विप्राच्या मनात विश्वास जागृत झाला. धावत जाऊन ते शुष्क काष्ठ घेतले. ते डोक्यावर घेऊन भीमातीरी संगमावर गेला. स्वामींनी सांगितलेल्या ठिकाणी ते काष्ठ रोवून ठेवले. गुरु आज्ञेनुसार एक चित्ताने आचरण करू लागला. असे 7 दिवस लोटले. 7 दिवसांपासून त्याने अन्न ग्रहण केले नव्हते. रोज नित्य नियमाने 2ही कलशात जल आणून शुष्क काष्ठाचा अभिषेक करीत असे. ही त्या विप्राची कृती पाहून संगमावरील अनुभवी मंडळींनी त्याला बोलावून समजावून सांगितले. ते म्हणाले, अरे बाबा, तुला श्री गुरु महाराजांनी आज्ञा केली त्याचा अर्थ तुला समजला नाही. आम्ही तुला समजावून सांगतो. श्री गुरु कृपा सिंधू आहेत, दयेचा सागर आहेत, भक्तजनांना वर देतात. त्यांची कृपा तत्काळ होत असते. ते सर्वांवर कृपा करतात, पण तुझे पाप निवारण होणे अशक्य असेल, म्हणूनच तुला औदुंबराचे शुष्क काष्ठ दिले. तू विनाकारण कष्ट करीत आहेस. तू कितीही दिवस त्याला पाणी घातले तरी त्या शुष्क काष्ठात नवी पालवी फुटणार नाही. हे भाष्य ऐकून तो विप्र म्हणाला, हे बंधूंनो, मला गुरुवाक्य म्हणजे कामधेनूप्रमाणे आहे. ते असत्य कधीही होणार नाही. श्री गुरुनाथांचे वचन केव्हाही सत्यच होत असते. त्यांचे विधान खोटे होत नाही. माझा पक्का निर्धार आहे, या काष्ठाचा वृक्ष नक्कीच होईल. गुरुवाक्य कधीच असत्य होणार नाही. माझा प्राण गेला तरी मी गुरु आज्ञेचे निर्धाराने पालन करीत राहीन. असे बोलून तो विप्र शुष्क काष्ठाच्या सेवेत तल्लीन झाला. तोच शिष्य मंडळी मठात स्वामींजवळ आली. त्यांनी त्या विप्राची कथा सांगितली. ते म्हणाले, तो विप्र 7 दिवसांपासून उपाशी आहे. गुरुवचनाचा निर्धार म्हणून त्या शुष्क काष्ठाचे एकोभावाने सेवा करीत आहे. आम्ही त्याला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकत नाही.
तो म्हणतो, मला शुष्क काष्टाचे काही कर्तव्य नाही, मला गुरु वाक्य पाळायचे आहे. काय वाटेल ते झाले तरी मी गुरु आज्ञेचा अवमान होऊ देणार नाही. तो 7 दिवसांपासून उपाशी आहे, पाणी देखील पित नाही. शबराची गुरुभक्ती एक आख्यान. तेव्हा श्री गुरु म्हणाले, जसा अंतःकरणात भाव असेल तशी सिद्धी प्राप्त होते. याबाबत एक कथा आहे, ती सांगतो. ही स्कंद पुराणातील कथा सुताने परमेश्वरांना सांगितली. ऋषीश्वरांनी सुताला गुरुभक्तीचा प्रकार विस्तारून सांगायची विनंती केली. जन्म मरण परंपरा रूप संसाराला तरून जायचे असेल तर गुरुभक्तीविना दुसरा पर्याय नाही. गुरु अयोग्य आहे वा ज्ञानी आहे हा विचार करीत बसू नये. गुरु म्हणजे प्रत्यक्ष त्रिमूर्ती असे समजून भक्तिभावाने सेवा करावी. ज्याची गुरुभक्ती दृढ असेल त्याची सर्व कार्ये सिद्धीला जातात. मनात कोणताही संदेह न ठेवता एकचित्ताने भक्ती करावी. गुरु हा नर आहे असे समजून त्याची वागणूक कशी आहे वगैरे बाबींचा विचार करू नये. गुरु हाच ईश्वर असे समजून सेवा करावी. असे मन पक्के करून जे सेवा करतात त्यांना शूलपाणी अर्थात शंकर प्रसन्न होतो. मंत्रे तीर्थे द्विजय देवे दैवज्ञ भषसे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. आपल्या गुरुची शिवाप्रमाणे सेवा करावी, सर्व मनोकामना पूर्ण होतील. पूर्वी पांचाळ नगरात सिंहकेत नावाचा राजा राहत होता. त्याला धनंजय नावाचा पुत्र होता. तो राजपुत्र एकदा वनात शिकारी करता गेला. ते किर्र जंगल होते. तेथे मनुष्य मात्र कोणी नसून त्या ठिकाणी पाणी देखील मिळत नव्हते. त्यांच्यासोबत भिल्ल जातीचा एक सेवक होता. राजपुत्राला तहान लागली. अरण्यात खूप दूरवर भटकले पण कुठेही पाणी मिळाले नाही. शबर अर्थात भिल्ल हिंडून हिंडून थकला. समोर त्याला एक जीर्ण शिवालय दिसले. तेथे एक फुटके लिंग जमिनीवर पडलेले दिसले. ते लिंग चांगले आहे असे समजून त्याने ते उचलले. हाती घेऊन तो ते लिंग पाहू लागला. ते पाहून राजपुत्र त्याच्याजवळ आला व म्हणाला, अरे हे लिंग फुटके आहे. अशी कित्येक फुटकी लिंगे जमिनीवर पडून आहेत. तेव्हा शबर म्हणाला, माझी लिंग पूजा करावयाची इच्छा आहे म्हणून ते घेतले. तेव्हा राजकुमार म्हणाला, एक मनाने लिंगाची पूजा केल्यास मोठमोठी कार्य सहजपणे सिद्धीला जातात. तेव्हा शबर म्हणाला, लिंगाची पूजा कशी करावी याचा विधी मला सांगा. स्वामी, आपण माझे गुरु व्हावे. मी जातीने शबर आहे. मला पूजा कशी करावी ते समजत नाही. तेव्हा राजकुमार म्हणाला, पाषाणाचे लिंग घरी घेऊन जा. स्नान वगैरे करून पवित्र होऊन पूजा करावी. पत्र पुष्पे वाहावीत. तुम्ही दोघांनीही म्हणजे दंपतीने मिळून लिंगाची पूजा करावी. लिंग हेच प्रत्यक्ष शंकर असा पक्का निर्धार करावा. निरनिराळ्या प्रकारची फुले आणून शिवाला अर्पण करावीत. विधीनुसार धूपदीप करून भस्माचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यासाठी लागणारे भस्म स्मशानातून रोज आणावे व ते नैवेद्य म्हणून सुमनाने शिवाला अर्पण करावे. नंतर दोघांनीही प्रसाद भक्षण करावा. नंतर स्वयंपाक केलेल्या अन्नाचा देखील शिवाला नैवेद्य अर्पण करावा. शिकारीनंतर दोघेही परतले. निर्धार केल्याप्रमाणे शबराने लिंगपूजा सुरू केली. रोज स्मशानातील भस्म आणून शिवाला अर्पण करीत असे. एक दिवस त्याला चिताभस्म मिळाले नाही. तो गावोगावी हिंडून आला. 7 गावे हिंडून घरी आला तरी भस्म मिळाले नाही. शबर चिंतित झाला. पत्नीला म्हणाला, आता काय करू? चिताभस्माचा नैवेद्य दिला नाही तर आपली शिवपूजा व्यर्थ जाईल. जो गुरु आज्ञेप्रमाणे वागत नाही त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. त्याला दारिद्र्य प्राप्त होते. जो गुरुभक्ती करतो तो भवसागर तरून जातो. सर्व शास्त्र पुराणे हेच सांगतात. त्यामुळे मला गुरु आज्ञेचा अवमान होत आहे हे दिसत असताना मला जिवंत राहण्याचा कोणताच अधिकार नाही. तेव्हा शबर पत्नी म्हणाली, स्वामी चिंता कशाला करता?
चिताभस्म मी देते. मला घरात ठेवून घराला अग्नी लावा. काष्टे पुष्कळ असल्यामुळे दहन लवकर होईल. तेच भस्म तुम्ही ईश्वराला अर्पण करा. शिवाला नैवेद्य द्यावा. व्रतभंग होऊ देऊ नका. आपले शरीर नश्वर आहे. एक दिवस त्याचा अंत होणारच आहे. तेव्हा अशा शुभ कार्यास आपल्या देहाचा उपयोग होत असेल तर आपले अहोभाग्य समजावे नाही का? पत्नी आनंदित होऊन बोलू लागली, परंतु तिचं वचन ऐकून शबर म्हणाला, हे प्राणेश्वरी, मी तुझा प्राण कसा घेऊ? तू तरुण आहेस, रतीसारखी सुंदर आहेस, अजून आपल्याला अपत्य झाले नाही, तुझे मन अजून तृप्त झाले नाही, संसार सुखाचा तू पुरेसा अनुभव अजून घेतला नाही. हे प्रिये, मला तुझ्या मातापित्यांनी तुझे रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ सोपविले आहे. चंद्र सूर्याचा साक्षीने मी तुला स्वीकारले आहे. तुझ्या प्राणाचे रक्षण करील असे वचन मी त्यांना दिले आहे. ते वचन देऊन तुला मी या घरात आणले आहे. आता याच घरात मी स्वतः तुझे दहन केले तर मला असंख्य पापे लागतील. स्त्री हत्या हा महादोष आहे. तो दोष मी कसा करू शकतो? तू माझी प्राणेश्वरी आहेस. तुझा प्राण घेतल्यानंतर मला त्रिपुरारी कसा प्रसन्न होईल? पुण्य न घडता महापाप लागेल. तुझे माता पिता दुःखी होतील. मला स्त्री हत्यारा म्हणून दोषी ठरवतील. हे वचन ऐकून शबर स्त्री म्हणाली, हे स्वामी, तुम्ही हे काय बोलता? हे शरीर एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. जसा गंगेवरचा फेस कधी स्थिर राहत नाही, त्याचप्रमाणे हे जीवन अस्थिर आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. माझ्या मातापित्यांनी तुम्हाला माझे दान दिले आहे, पण मी तुमची अर्धांगिनी आहे. तुमच्या व माझ्यात भिन्नभाव कुठे आहेत? मी म्हणजे तुमचाच देह आहे. आपले स्वतःचे अर्धे शरीर दहन करण्यात कोणता दोष आहे? जो जन्माला आला तो एक दिवस जाणारच. अनायासे माझा देह ईश्वर कामी लागत असल्यामुळे माझे जीवन धन्य झाले असे मी समजेन. तेव्हा आपण आता कोणताही संदेह मनात ठेवू नका व आनंदित होऊन माझे दहन करा. असे म्हणून ती घरात गेली व दार बंद केले. नंतर ती म्हणाली, हे स्वामी, आता अग्नी लावा. ते ऐकून शबराने घराला अग्नी लावला असता मोठमोठ्या ज्वाळा निघाल्या. शबरीचे दहन झाले. शबराने चिताभस्म घेऊन शिवाची पूजा केली. चिताभस्माचा नैवेद्य दिला. ईश्वराची पूजा पूर्ण झाल्यामुळे तो अतिशय आनंदित झाला होता. आपण आपल्या स्त्रीला दहन केले आहे हे तो विसरून गेला, इतका तो शिवपूजेत तल्लीन झाला होता. पूजा केल्यानंतर तो नेहमी हाती प्रसाद घेऊन पत्नीला बोलावून तिला देत असे. नंतर दोघेही प्रसाद ग्रहण करीत असत. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने पत्नीला आवाज दिला आणि काय आश्चर्य झाले पहा. त्रिपुरारी कृपासागर शबराला प्रसन्न झाले. आवाज देताच शबर पत्नी समोर येऊन उभी राहिली. हातात प्रसाद घेऊन ती घरात गेली. शबर विस्मय करू लागला. तो विचार करू लागला, आपण तर आपल्या घरास स्त्रीसह अग्नी लावला होता, स्त्रीचे दहन केले होते, परंतु आपले घर आणि पत्नी यांना काहीच झालेले दिसत नाही. तेव्हा त्याने तिला बोलावून विचारले. त्यावर त्याची पत्नी म्हणाली, स्वामी, आपण घराला अग्नी लावला तेव्हा मला निद्रा आली. मी झोपेतच होते. आपण मला आवाज दिला, मी जागी झाले. ही ईश्वर करणीच होय. शूलपाणी प्रसन्न झाला. प्रत्यक्ष शिवाने दोघांना दर्शन दिले. त्या दोघांनी साष्टांग नमस्कार केला. शूलपाणी प्रसन्न झाले. या संसारी सुखसौख्य भोगून स्वर्गप्राप्ती होईल व मोक्ष मिळेल असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे सुताने ऋषीश्वरांना कथानक सांगितले. औदुंबर काष्टाचा वृक्ष झाला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, गुरु वाक्यावर विश्वास ठेवतात त्यांना निश्चित फलप्राप्ती होते. तसाच तो विप्र शुष्क काष्टाची सेवा करीत आहे. जसा भाव असेल तशी सिद्धी प्राप्त होते. असे म्हणून श्री गुरु शिष्यांसमवेत संगमाकडे निघाले. तेथे जाऊन अनुष्ठान करणाऱ्या विप्राला पाहिले व ते प्रसन्न झाले. त्यांच्या हातात कमंडलू होता. त्यातील गंगाजल हातात घेऊन ते त्या कुष्टी विप्राने रोवलेल्या काष्टाला घातले. काय आश्चर्य झाले पहा. तत्काळ त्या काष्टाला अंकुर फुटले, पालवी आली. ते काष्ट औदुंबर वृक्षाप्रमाणे दिसायला लागले.
जसा चिंतामणी स्पर्श होताच लोखंडाचे कांचन होते, तसा श्री गुरूंच्या कमंडलूतील अमृताचा स्पर्श होताच शुष्क काष्टाचा औदुंबर वृक्ष झाला. काष्टाचे औदुंबर होताच कुष्ठविप्राचा रोग नष्ट झाला. त्याचे शरीर सुंदर व निरोगी झाले. त्या विप्राला आनंद झाला. त्याने श्री गुरूंना नमस्कार केला. त्यावेळी तो महास्तोत्राने गुरूंची स्तुती करू लागला. सांप्रदायिक वर्गात याला महास्तोत्र म्हटले जाते. वाडी, गाणगापूर वगैरे क्षेत्रात पालखीच्या प्रदक्षिणेच्या वेळी हे महास्तोत्र म्हणत असतात. वेदात किंवा पुराणात व्याकरणदृष्ट्या काही चुकीचे वाटणारे शब्द प्रयोग असतात, परंतु ते आणि ऋषींचे प्रयोग शुद्ध करण्यास दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही, म्हणून ते जसे आहे तसेच म्हटले जातात. त्याचप्रमाणे भगवंताच्या भोळ्या भाविक भक्तांनी केलेली ही स्तोत्रे समजावी. हे भक्त भगवंताचे पूर्ण कृपा ममतेतील असल्यामुळे त्यांनी केलेली रचना महास्तोत्र जशीच्या तशी ती म्हटली तरच तद्भिमानी देवतांना आनंद होतो असे समजावे. हे मूळ महास्तोत्राचा भावार्थ येथे दिला आहे. महास्तोत्राचा भावार्थ: कोटी चंद्राप्रमाणे सौम्य तेजस्वी दयेचे सागर भक्तवत्सल आनंद देणारे अत्रिपुत्र दत्त इंदीवर कमळासारखे नेत्र असणारे गंध फुले वा अक्षदा यांनी देव समुदाय ज्यांची वंदनपूर्वक पूजा करतात असे जे श्री गुरु नृसिंह सरस्वती यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करावे. मायेचा पाश हाच अंधार, हीच सावली दूर करणारे सूर्य, विशाल नेत्रांचे लक्ष्मीपती ईश्वर, नेता व सेवा करणाऱ्या भक्त समुदायाला वरदान देणारे असे जे नृसिंह सरस्वती रूपी ईश्वर यांना मी वारंवार वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करावे. चित्तात निर्माण होणाऱ्या काम आदी सहा रिपुरूपी मदोन्मत्त हत्तींना जे अंकुशासारखे नियंत्रित करतात, उपनिषदाचे सारच असेल, आत्मस्वरूप दत्त असेल, लक्ष्मीपती उत्तम असे अवतार, सर्व भूतमात्रांचे करते भक्तवत्सल असे जे नृसिंह सरस्वती रूप ईश्वर त्यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करावे. आकाश, जल, वायू, तेज व भूमी यांचे करते ईश्वर, काम, क्रोध, मोह इत्यादी रहित चंद्र व सूर्य हेच ज्यांचे नेत्र आहे, इष्ट अर्थ देणारे, भक्तांची कामना पूर्ण करणारी कामधेनूच जणू असे जे गुरु श्री नृसिंह सरस्वती रूप ईश्वर त्यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करावे. कमलाप्रमाणे विशाल नेत्रांचे, चंद्राप्रमाणे तेजस्वी कुंडले असलेले, मोठे पाप नष्ट करण्यासाठी हाती दंड धारण करणारे, मंडलासहित सूर्याप्रमाणे ज्यांचे मस्तक व मुख प्रकाशमान आहे असे हे जे श्री गुरु नृसिंह सरस्वती रूप ईश्वर त्यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करा. वेद व शास्त्रे यांनी ज्यांच्या चरणांची स्तुती केली आहे, असे सर्वारंभी ज्यांची प्रगट मूर्ती असते, असे प्रणवरूपी तसे नाद, अनाहत नाद, बिंदू अर्थात कारण देहाचे तेजोमय स्वरूप, कला म्हणजे परमेश्वराची सृष्टी रचनेची शक्ती यांच्या पलीकडे असणारे, स्थूल सूक्ष्म कारण देह व माया या पलीकडील, तसेच वेद वेदांग यांनी त्यांची चरण सेवा केली जाते, तसेच सेवारत भक्त समुदायाला वरदान देणारे असे जे श्री गुरु नृसिंह सरस्वती रूपी ईश्वर त्यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करा. यमनियमादी अष्टांग योगाच्या तत्वावर निष्ठा असणारे, नित्य संतुष्ट ज्ञानाचे सागर कृष्णा वेणा यांच्या तीरी व पंचगंगेच्या संगमावर राहणारे, भक्तांचे कष्ट व दारिद्र्य दूर करून त्यांना तुष्टी देणारे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे असे जे श्री गुरु नृसिंह सरस्वती रूपी ईश्वर त्यांना मी वंदन करतो. हे स्वामी माझे रक्षण करावे.
नृसिंह सरस्वतीच्या नावाचा 8 मोत्यांचा हा हार गंगाधर पुत्र सरस्वती याने गुंफला असून हा हार धारण करून म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणून लोक देवांनाही दीक्षा देणाऱ्या गुरुमूर्तीला तुष्ट करतात आणि त्यांना परम आत्मानंद पुत्र पौत्र आदी सर्व काही ते श्री गुरु देतात. त्यांना मी वंदन करतो. जो हे नृसिंह सरस्वतींना उद्देशून केलेले अष्टक जे घोर अशा संसार सागरातून तरुण जाण्याचे साधन आहे, जे सारभूत ज्ञान दीर्घायुष्य आरोग्य आदी संपदा देणारे आहे, काही पुरुषार्थ देणारे आणि इच्छा पूर्ण करणारे आहे, ते हे अष्टक जो कोणी वारंवार म्हणेल त्याला वरील सर्व फळे मिळतील. भावार्थ समाप्त. तो विप्र इतका सद्गतीत झाला होता की वारंवार मस्तक ठेवून धन्यता मानू लागला. हा फार मोठा चमत्कार झाला होता. अशा महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून धन्यता मानू लागला. अशक्य वाटणारी गोष्ट श्री गुरूंच्या प्रसादाने सहज शक्य झाली. श्री गुरूंनी त्याला उठवून अभय दिले. तेथे जमलेले समस्त शिष्टमंडळ विस्मय करू लागले. स्वामींची मनोभावे स्तुती करू लागले. त्यानंतर ते सर्व संगमावरून गावातील मठात आले. त्या दिवशी मठात फार मोठ्या प्रमाणात समाराधना करण्यात आली. त्या विप्राला महाराजांनी बोलावले व म्हणाले, मी तुझे नाव जोगेश्वर ठेवले आहे. तुझी संतती वाढेल. तुझ्या घरी धनधान्य समृद्धी राहील. तू आमच्या शिष्य परिवारात राहावे. आता त्वरित जाऊन आपल्या कुटुंबियांना येथे घेऊन यावे. तुला 3 मुले होतील. त्यापैकी योगी नावाचा मुलगा आमच्या शिष्य परिवारात राहील. तुम्ही वंशोवंशी गुरुसेवा करावी असे म्हणून श्री गुरूंनी त्या विप्राला विद्या सरस्वती मंत्र दिला. जसे स्वामींनी सांगितले व जसा आशीर्वाद दिला तसेच पुढे घडून आले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 40. ओम तत्सत.